सहर्ष स्वागत. पहिला चेंडू यॉर्कलँड चेंडू स्ट्रेट आउट केलेला चेंडू आणि हा निश्चितच चौकार मिळेल. खातं खोलते दोन्ही संघाने आपलं चेंडूवरती दुसरा चेंडू यांचा चांगला कमबॅक. दुसऱ्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धावणे मिळवून दिले. तिसरा चेंडू लेग चेंडू आणि हा देखील लेग चेंडू धाव मिळते की नाही आणि या ठिकाणी धावची कुठला चेंडू आघाडीसाठी उंचावर मारा. चेंडू निश्चितच हा चांगलाच प्रत्युत्तर मिळालेला आहे आणि हा जातोय षटकार डीजे. चेंडू पाहूया शेवटचा चेंडू आणि हा देखील चांगला मारण्याचा प्रयत्न आणि किती धावा मिळतात या ठिकाणी गॅपमध्ये मारलेला चेंडू आणि एक धाव काय रोखू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कोणता विकी विन होतो. या दरम्यान थोडी मिस जिसान यांनी तर 6 मारला आणि माझ्या मते हा उंचावर मारला चेंडू. पाहूया काय होतं या ठिकाणी आणि या ठिकाणी पुढचा चेंडू उंचावर मारला शॉट. पाहूया या ठिकाणी झेलबद होतो की नाही. त्या ठिकाणी राजभाऊला खेळ त्याला काही जमत नाही. विकी टू कल्पेश. पाहूया आणि चांगल्या प्रकारे कट केलेला चेंडू. एक धाव काय रोखू शकत नाही. साठी अजूनही ती संधी उपलब्ध आहे. 6 मध्ये बंधन. पाहूया आणि ऑफसाईड दिशेने कटून दिलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात. हा संघ आहे हा कल्पेश सोमनाथ आणि यॉर्कलँड चेंडू. कल्पेशला काही समजलं नाही आणि चांगला केलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने. निश्चितच हा चौकार जाईल याची सर्वांना खात्री आहे आणि जातोय सीमा पारचे कल्पेश सोमनाथ. लेग कटर चेंडू हलकासा कट केला चेंडू. एक मात्र पूर्ण लागलं. जिशा रिव्हर्स पाहण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील आणि हा जातोय दरचषकचा मानकरीसाठी खेळणार आहे. दादा 11 संघ हा पोहोचला आहे फायनल साठी. उंचावर मारला चेंडू आणि हा जातोय सीमा पार षटकार. खेळाडूंनी पण मात्र थोडं नशिबाने साथ दिल्याने परत रिव्हर्सच्या ट्राय. चेंडू 11 धावा. उंचावर मारला चेंडू. पाहूया या ठिकाणी किती धावा जमवत येतो आणि हा जाते वरमाऊ चौकार. सगळे नंदूदादा कडू यांचंही अतिशय मनापासून सहर्ष स्वागत आणि कल्पेश